सध्या बघितलं तर पेट्रोल आणि डिझेल आणि गॅसचे दर वाढलेले आहेत आणि याच संदर्भात बघितलं तर युबीटी ठाकरे शिवसेना आक्रमक होताना पाहायला मिळते। आपल्या समोर ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक आहेत। मला सांगा, आज तुमचा जो मोर्चा आहे तो कशासाठी आणि काय उद्देश आहे? पेट्रोल डिझेल दरवाढ आता 3 रुपये झालेली आहे, परंतु भविष्यात ही येणाऱ्या 15 दिवसात 20 रुपयापेक्षा जास्त होईल आणि त्यामुळे सरकारला लोकांचं काय म्हणणं आहे, लोक रस्त्यावर आले, लोकांना महागाईमुळे कंबरडं लोकांचं मोडलेलं आहे आणि जर ही पेट्रोल दरवाढ थांबवली नाही तर भविष्यात लोकांना फिरणं मुश्किल होईल। एकीकडे हे सांगायचं आणि मंत्री आणि हे मात्र मोठ्या प्रमाणात दौरे परदेशात करतायत। या सगळ्याचा विरोध आमचा आहे। बघितलं तर पंतप्रधानांनी आता कुठेतरी आवाहन केलं आणि ईव्ही कार म्हणून सध्या मंत्री आहेत ते फिरताना पाहायला मिळतात। हो, मग लोकांना ईव्ही कार घेऊन द्या। लोकांनी कसं फिरायचं? तुम्ही एक दिवस ईव्ही कार घेऊन फिरा, परंतु सामान्य लोकांनी कसं फिरायचं? सामान्य लोकांनी जगायचं कसं? हा प्रश्न आहे। बघितलं तर अशा पद्धतीने सध्या जे ठाकरे शिवसेना आहे ते कुठेतरी आक्रमक झालेले आहेत आणि हिचे जे पेट्रोल आणि डिझेल दरवाढी संदर्भात यांनी हे जे मोर्चा आहे तो कणकवली येथे काढलेला पाहायला मिळतोय। सुरेश तोलगेकर, जय महाराष्ट्र, कणकवली, सिंधुदुर्ग।